जगात सुखी कोण व दुःखी कोण हे पहा पुढे. ज्यांची लग्न झाले नाहीत तेही टेन्शनमध्ये आहेत, ज्यांची लग्न झालेत तेही टेन्शनमध्ये आहेत, ज्या सासवांना सुना मिळाले नाहीत त्याही वाट बघतायत, ज्या सासूंना सून मिळाली त्याही जायची वाट बघतात सुनेची. आणि मुलीची आई मात्र जावाई कसा भेटल आणि छान भेटल का या स्वप्नांमध्ये आहे. आणि मुलींचं असंच आहे, लग्न झालेल्या मुलीला असं वाटतं की लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. आणि लग्न जर मुलीनं नाही केलं तर समाज बोलणारा असतोच की हिच्यात काहीतरी दोष आहे म्हणून लग्न होत नाही. ते मुलांबाबतीत पण असतं, एखाद्याचं लग्न उशिरापर्यंत होत नसेल तर त्याला लगेच बोललं जातं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून लग्न करत नाही, किंवा काहीतरी लफडा आहे म्हणून लग्न करत नाही. अशा गोष्टी असतात. समाज कुठं समाधानी आहे तो दिसतच नाही आहे. आणि मुलाला बायको चांगली भेटली नाही तिथे आईवडील खुश नाहीत, मुलीला नवरा चांगला भेटला नाही तेही चिंतेत आहेत. या समाजामध्ये मला कळत नाही कोण खुश आहे. दुसऱ्याचं नुकसान कोणी दुसऱ्यांचं संसारात ढवळाढवळ करून वाटोळं करतात. त्या लोकांना तर वाटतं आमच्यापेक्षा सुखी कोणीच नाही आहे. पण खरं पाहिलं तर त्यांना पण कर्माचा फेरा येणारच आहे, ते एक दिवस सुखी राहणार नाही आहेत. मला असं म्हणायचं आहे, प्रामाणिकपणे राहा. दिवस आज वाईट आहे, उद्या नक्कीच चांगला येईल. चांगले कर्म करत राहा आणि चांगला दिवस त्याशिवाय पाहायला मिळणारच नाही. तुम्ही जर कोणाचं नुकसान करत असाल तर तुम्हाला सुख, समाधान आणि तुमचं अंतःकरण शांत कधीच होणार नाही आणि तुम्हाला झोप सुखाची लागणार नाही आहे. अक्षरशः झोपडीत पण सुख असतं, महालात नसतं ते. शेवटी मला एवढंच म्हणायचं की चांगल्या विचारांचा माणूस आज दुःखी आहे पण कधीतरी त्याला सुख नक्कीच मिळणार आहे. पण हां, आज तुम्ही खूप आनंदात आहात पण कोणाचं तरी नुकसान करत आहात तर तुमचं भलं कधीच होणार नाही. पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.